नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्कार मंडळी, आवाज महाराष्ट्राचा या वेब न्यूज चॅनलच्या विशेष भागात मी संदेश भोईर आपलं मनापासून स्वागत करतो। मंडळी, आज आपण कवितेतील अशा एका परिसराला भेटणार आहोत की ज्यांनी महाराष्ट्रभर फिरून कवितेचं सोनं केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। मंडळी, यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की महाराष्ट्राची लाडकी लालपरी एसटी जितकी फिरली किंबहुना त्याहीपेक्षा जास्त हे कवितेसाठी महाराष्ट्रभर फिरलेत। होय, तुम्ही ओळखलं असेलच। आज आपण भेटणार आहोत महाराष्ट्राचे लाडके लोककवी कविवर्य अरुण जगन्नाथ म्हात्रे यांना। आज त्यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। आवाज महाराष्ट्राच्या वेब न्यूज चॅनलतर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। खूप खूप थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद। सर, तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा आहे की कवी अरुण जगन्नाथ म्हात्रे, ते लोककवी अरुण जगन्नाथ म्हात्रे, हा अलिबाग टू मुंबई हा कवितेचा प्रवास कसा झाला सर? खूप मोठा प्रश्न आहे खरं तर हा। सर्वप्रथम मी माझ्या सगळ्या महाराष्ट्रामधल्या रसिकांना अभिवादन करतो, त्यांनाही दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि खूप छान अशा मुहूर्तावर ही माझी मुलाखत होते आहे आणि मुलाखत घेणारा माझा मित्र आहे आणि तो इतका आरपार मला ओळखतो की तो काही मला विचारू शकतो आणि आज या निमित्तानं थोडंसं माझ्या बाबतीतलं जे अनेकांना माहिती नसेल ती सगळी माहिती कळू शकेल। कारण कवितांच्या कार्यक्रमामध्ये आपण भेटतो तेव्हा फक्त कवितांबद्दलच बोलणं असतं आणि मग बाकीचं सगळं बोलणं राहतं। म्हणजे खूप जणांना हे माहीत नाही की माझा जन्म जरी मुंबईतला असला तरी माझं सगळं बालपण आहे ते अलिबागमध्ये गेलेलं आहे। अलिबाग तालुक्यातलं हशिवरे नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये मी 3री ते 5वी एवढे दिवस राहिलेलो आहे। 1962 1967 अशी खूप सुंदर 5 वर्षे मी गावाकडे काढली आणि मला नेहमी हल्ली वाटतं की कवितेमध्ये माझ्या कवितेमध्ये जी काय थोडी हिरवळ आहे, जे थोडं गाव आहे, जे पुन्हा पुन्हा येतं ते गाव ते आमच्या अलिबागचं हशिवरे नावाचं गाव आहे। किंबहुना तो सगळाच खारेपाट पट्टा जो आहे तो मला इतका प्यारा आहे कारण तिथूनच जवळ वाघरण नावाचं गाव आहे, ते माझ्या आईचं गाव आहे, माहेर होतं माझं आजोळ। मध्ये जी बारीकशी गावं होती, एक रांजणकार आहे, पोपेरी आहे, शिरावली आहे, सगळ्या गावात आपले नातेवाईक असतात छोटे छोटे कुठे कुठे आणि त्याच्यामुळे तो सगळा विभाग आहे तो परिचयाचा। म्हणजे तुम्ही चालत सेवा जाता तेव्हा त्या सगळ्या रस्त्याने जाताना इथे मावशी राहते, इथे मामा राहतो, इथे कोणाचं तरी माझ्या मोठ्या बहिणीचा नवरा, मोठे सगळं असं जे असतं एक गावाकडचं आपुलकीचं असं ते सगळं वातावरण, ते सगळं नंतर मग मुंबईमध्ये आल्यावर मी मिस केलं असं मला वाटतं। जी खूप आपुलकी जी होती, खूप जिव्हाळा, खूप प्रेम, ते सगळं मिस केलं। त्याच्यामुळे पहिलं जे ऋतू शहरातले नावाचा संग्रह आहे तो ऋतू शहरातल्यामध्ये मी गावाकडे नाही आणि जे मला दुःख झाले ते सगळं त्या संग्रहामध्ये आलंय। ऋतू शहरातले म्हणजे असेच की खिडक्यांच्या गजांवर एवढंही आभाळ नाही, माणसं पंख तुटल्यागत भिरभिरत आहेत पहाटेपासून, रस्ते आकाशस्थ इथून तिथून निघून संपतच नाहीत कुठेही, शहरातले ऋतू निवळतात भरतात रस्त्यातच, अजस्र प्राण्यांच्या अवशेषांवर कावळ्यांच्या झुंडी बसल्यावर रान थरारते तसे रस्ते थरारतात काय, असं मी अगदी पहिल्या ते ह्याच्यामध्ये लिहिलंय। तर तो प्रवास असा आहे, खूप मोठा प्रवास आहे तो। पण सुरुवात मात्र झाली मी शाळेमध्ये 3रीमध्ये होतो आणि मग तुला माहिती असेल की आपल्या गावी शिक्षक नावाची गोष्ट ही फार गोड गोष्ट आहे। म्हणजे माझ्यावर सगळे जे मराठीचे संस्कार जे आहेत ते सगळे ह्या सगळ्या शाळेतल्या शिक्षकांनी केलेले आहेत। 4थीला दद गुरुजी होते, 5वीला कृम गुरुजी होते, मग कधी गावंड गुरुजी होते, कधी नारायण पाटील म्हणून आमचे सर होते। या सगळ्यांनी इतकं मला त्या मराठीचं असं एक वेड जसं लावलं। एक मोघे नावाच्या बाई होत्या, एक कुलकर्णी नावाच्या बाई होत्या, यांनी सुद्धा खूप असं कविता नावाची गोष्ट ही केली आणि
एक तर असं असतं की आमच्या गावाकडे भजनं खूप म्हटली जातात, आरत्या खूप म्हटल्या जातात, यात्रा असतात. ते यात्रांच्या वेळी ज्या ज्या सगळ्या देवांच्या यात्रा असतात तेव्हा त्या सगळ्या देवांच्या तिकडे भजनं चालतात किंवा नाटकं चालतात, सगळं जे असतं त्याचा एक अदृश्य परिणाम असतो. आणि मला असं वाटतं तो सगळा परिणाम आहे त्यातून एक लय नावाची गोष्ट आहे ती तुम्हाला सापडते. कवितेमध्ये लय लागते आणि ती लय खूप महत्त्वाची अशी असते. म्हणजे मी नेहमी सांगत असतो की आमच्याकडे तर उदाहरणार्थ एक एकविरा देवीचं गाणं आहे. तर आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, पावली काय संदेश भावाला ग, संदेश भावाला, अशी सुद्धा ओळ असली तर त्या ओळीमधला जो हा गोडवा आहे ज्याला आता अलीकडच्या भाषेत मेलडी म्हणतात, ती सगळी मेलडी ती आम्हाला अशी लहानपणापासूनच मिळालेली आहे. तर ते मला नेहमी असं वाटतं की खूप जणांनाही माहिती नाही की आमच्याकडे लग्नामध्ये जी गाणी म्हटली जातात, नायली धुतली गो मंदाबाई करसन बैसली, नायली धुतली गो, तर ही जी लय जी आहे ना, ही लय तुमच्या अंगात भिनावी लागते आणि मग तशी भिनलेली सगळी जी लय आहे ती तुम्हाला पुढे कवितेसाठी उपयोगी पडते. आता ही लहानपणीची लय, शाळेतल्या कविता, रेडिओवर ऐकलेली गाणी, ह्याची एक लय, आणि नंतर मग आपले शंकर वैद्य सर भेटले, आमचे सुरेश भट भेटले किंवा दया पवार भेटले गाणारे, नारायण सुर्वे भेटले, की त्यांची एक लय म्हणजे ती एक लय अशी मिक्स लय मग तुमची कवितेची एक ठाय लय ज्याला म्हणतो ती तयार होते. खूप लोकांना असं वाटतं की मी गातो का इतकं, असं प्रत्येकाला वाटत असतं. तर मला नेहमी असं वाटतं की आपली जी कविता आहे ना मुळातली ती सगळी अशी गाऊन आलेली आहे पुढे सगळे, म्हणजे अगदी नव्या मनातील नव्या दमाचा शिवरशिपाई आहे, कोण मला वटणीवर आणू शकतो मी ते मी पायी, ही जी केशवसुतांची कविता आहे ती कविता सुद्धा आम्ही पूर्वी नव्या मनोतील नव्या दमाचा शूरशिपाई आहे, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे, कोण मला वटणीवर आणू शकतो ते मी पाहे, अशा पद्धतीने म्हणायचो. त्याच्यामुळं जरी ती क्रांतिकारी कविता असली तरी त्याला पण एक लय आहे. त्याच्यामुळे प्रेमाची गाणी असू दे, लग्नाची गाणी असू दे, अशी क्रांतिकारी गाणी असू दे, समूहगीतं असू दे, त्याला एक अशी लय आहे. तर गावाकडून काय अगदी थोडक्यात सांगायचं तर इतकं का सांगतो मी की गावाकडून काय घेऊन आलो मी, तर ही सगळी लय घेऊन आलो. आणि ती लय, निसर्गाचं सगळं वातावरण, हे सगळं वातावरण, ह्या दोन्ही गोष्टी माझ्यामध्ये ज्या कवितेमध्ये आलेल्या आहेत त्या सगळ्या ह्या गावच्या माझ्या संपर्कामुळे आल्या. मूळचा मी मुंबईचा BIT चाळीमध्ये राहत होतो. चिचबंदरला जे डोंगरी भाग आहे चिचबंदरचा, तिथे BIT चाळीमध्ये पहिल्या माळावर मी राहत होतो, म्हणजे आमचे आजोबा आजी. त्याच्यानंतर आम्ही काही काळ उमरखाडीमध्ये गेलो. पण तुझ्या लक्षात येत असेल किंवा मला ते सांगायला खूप आवडतं की लहानपणी ज्यावेळी हे संस्कारांचं वय असतं, म्हणजे पहिली दुसरीत मी होतो त्यावेळी, पण मी आमच्या उमरखाडीच्या त्या भागामध्ये खूप सुंदर क्रिसमस होताना बघितलेला आहे. जरा पुढे गेलं की इमामवाडा लागायचा आणि भेंडी बाजार आणि नळबाजार एरिया, तर तिकडे रमजान किंवा ईद खूप जोरात व्हायची. आणि ज्या सगळ्या भागामध्ये राहायचो त्यात सगळे असे मुसलमान, ख्रिश्चन असे मित्र असायचे. त्याच्यामुळे ईद काय, क्रिसमस काय, हे मला माझे सण वाटतात नेहमी. मी कधी असं वेगळ्या पद्धतीनं बघत नाही. जसं दिवाळी मला प्रिय आहे ना, तितकीच मला ईद प्रिय आहे किंवा तितकाच क्रिसमस मला आवडतो. किंवा फार काय, काही लोक म्हणायचे की तू मूळचा ख्रिश्चन आणणार, बरेच लोक म्हणतात तुझ्या दिसण्यावरून तू ख्रिश्चन आहेस असं वाटतं. तर मला ना ते मी ह्याच्यासारखं घेतो, माझं खूप कौतुक होतं असं ते घेतो. आणि कवितेमध्ये आता तुम्ही बघितलं तर कवितेमध्ये ख्रिस्त येतो आपल्याला, जो ग्रेसने आपल्याला शिकवलेला आहे त्याच्या कवितेतून ख्रिस्त येतो. किंवा आमचे रेव्हरंड टिळक होते, त्यांनी ते ख्रिस्त धर्म स्वीकारला. आपल्या लक्ष्मीबाई टिळकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. तर ख्रिश्चन धर्मामधलं जे असं सुंदर खूप आहे ना, छान घंटानाद येतो आणि शांत असतं त्यांच्या चर्चमध्ये, याचा एक प्रभाव माझ्यावर आहे. आणि त्याच्यामुळं लहानपण जर का म्हणशील तर ते मी अशा पद्धतीनं माझ्या कवितेत किंवा माझ्या पर्सनॅलिटीमध्ये आलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आमच्या सगळ्या या डोंगरी भागामध्ये, डोंगरीच्या पुढे भेंडी बाजार, मग नागपाडा, मग 2 टाकी, आणि म्हणजे नामजा ढसाळचा एरिया सुरू होतो.
म्हणजे मी नेहमी असं बोलतो की मी कुठल्या पर्यावरणामध्ये होतो लहानपणी, तर जरा पुढे गेलो की नारायण सुर्वे, मग दया पवार, मग नामदेव जसाळ, आणि मग आमच्या जेकब सर्कलला म्हणजे 7 रस्त्याला आमचे चंद्रकांत खोत होते. ही सगळी लेखक मंडळी माझ्या अवतीभोवतीची. तर त्याच्यामुळे विद्रोही, ज्याला जो सूर म्हणतो ना विद्रोही, तो पण सूर माझ्यामध्ये तशा पद्धतीनं थोडासा आलेला आहे. संयुक्त महाराष्ट्रामध्ये माझे वडील होते खूप ॲक्टिव्ह. आई सेवा दलामध्ये होती, राष्ट्र सेवा दलामध्ये होती. त्याच्यामुळे आई सगळी आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, अशी साने गुरुजींची गाणी म्हणायची. आणि वडील आहेत ते संयुक्त महाराष्ट्राचं ते उठ उठ सह्याद्री घुमवित बोल मराठी खडे, समतेचे तुफान उठले उठले सागर कडे, अशी ते दोन्ही पद्धतीची गाणी म्हटली जायची. आणि त्याच्यामुळे जसं निसर्ग गावातून आला किंवा लय गावातून आली, तशी ख्रिश्चन आणि मुसलमान लोकांबद्दलचं सगळं प्रेम, आत्मीयता ती त्या लहानपणाच्या सगळ्या दिवसातून आली. आणि थोडंसं जे चळवळीचं अंग आहे ते आमच्या आईवडिलांकडून, दोघांकडून आलेलं आहे. दोघे पण खूप म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं मी कविता लिहितो म्हणजे तुमचे आईवडील शिक्षक होते का असं विचारतात मला. तर म्हटलं तसे शिक्षक नव्हते शाळेत जाणारे, पण मला खूप त्यांना कविता अशा घरी शिकवल्यात, घरी म्हणायचे कविता. त्याच्यामुळे तो एक संस्कार आमच्याकडे खूप आहे गाण्याचा, कवितेचा. त्याच्यामुळे कदाचित असेल की मी गद्य कविता पण खूप लिहिली आणि ही गाणारी कविता, पद्य कविता पण खूप लिहिली. आणि मला त्याचा नेहमी अभिमान वाटतो. मला नेहमी असं वाटतं की कवी म्हणून जर का तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल, पूर्ण कवी, तर तुम्हाला फक्त एकच पद्धतीची कविता येऊन चालणार नाही. तुम्हाला जशी गद्य कविता आली पाहिजे तशी पद्य कविता आली पाहिजे. किंवा उलट काही लोक फक्त गाणीत लिहित असतात, तर गाणी न लिहिता त्यांना गद्य कविता लिहिता आली पाहिजे उत्तम, तर तो पूर्ण कवी झाला असं मला वाटतं. त्याच्यामुळे एका अर्थानं हा पूर्ण कवित्वाच्या दिशेने जो प्रवास आहे तो माझा सुरू झाला. आणि पाडगावकरांचं फार एक स्वप्न असायचं पूर्वी. ते म्हणायचे की आपल्याला कवितेतले सगळे प्रयोग करता आले पाहिजे. त्याच्यामुळे पाडगावकरांनी गझला लिहिल्या, पाडगावकरांनी गाणी लिहिली, पाडगावकरांनी अभंग लिहिले, पाडगावकरांनी सुरदासाचं भाषांतर केलं, मिरेचं भाषांतर केलं, कबीराचं भाषांतर केलं. हे जे सगळं आहे ना, सगळं करता आलं पाहिजे. त्यांनी वात्रटिका लिहिल्या, विडंबन लिहिलं. तर हे सगळं जे आहे ना, आता इतकं काय आपण मोठे नाहीत किंवा त्या पदाला पोचू शकत, पण मला असं वाटतं की आपण प्रयत्न करायला पाहिजे. हे कसं येत नाही आपल्याला, हे कसं जमत नाही, अशा पद्धतीने प्रयत्न केला तर हळूहळू एक एक गोष्ट होऊ शकते. सर, तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात किंवा तुमच्या मुलाखतीमध्ये ह्या अनुषंगाने एक असा प्रश्न मला पडतोय की गावाबद्दल तुम्ही भरभरून बोलत असला नाही, तर गावावर पण तुम्ही काय भरस लिहिलंय, जसं वर निळी कवले नभाचे वगैरे. तर एखादी गेय कविता किंवा एखादं कडवं किंवा एखादं प्रेक्षकांना तुम्ही ऐकवाल तर खूप बरं वाटेल. एक कविता सुरुवातीला म्हणतो, ती फार साधी पण आवडती कविता आहे. पण ही कविता ऐकल्यावर आमचे मसू पाटील म्हणाले होते की तुझ्यात बोरकर आहे, बोरकर. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि बोरकरांचा बघ ना की बोरकर काय मी असे वाचले नव्हते. मी काय MA झालेला नाही किंवा आर्ट्स कला शाखेला गेलेला नाही. त्याच्यामुळे मला हा जो साहित्याचा प्रवास आहे, साहित्याचं इतिहास, साहित्याचे पुढचे हे सगळं काय मला फार माहीत नाही. पण मी प्रेमाने खूप वाचलेलं आहे, सगळं स्वतःहून वाचलेलं आहे. तर त्याचा एक परिणाम, म्हणजे साधीच कविता आहे. ती कविता अशी आहे की सकाळी निघालो आहे गावातून एसटीनी, आणि आपल्याकडे गावी सकाळी 4ला वगैरे एसट्या येतात, कधी कधी 4ला 5ला, म्हणजे 5ला आंघोळ करायची आणि स्टँडवर जाऊन उभं राहायचं असं. तर मी बसलो गाडीमध्ये पहाटे, काळोख आहे, थोडंसं फटफट आहे, आणि माझी ती कविता स्टार्ट होते. ती कविता अशी आहे की आभाळ निळे फडफडते माथ्यावरती अन खाली तुझे हे आभास मज चकवती. आभाळ निळे फडफडते माथ्यावरती अन खाली तुझे हे आभास मज चकवती. ही हिरवी शाई वनराईची पळते, ही वाट तांबडी गतजन्मावर वळते. ही हिरवी शाई वनराईची पळते, ही वाट तांबडी गतजन्मावर वळते. हे शेत सांगते खूण पिकांवर येणाऱ्या पक्ष्यांची, हे शेत सांगते खूण पिकांवर येणाऱ्या पक्ष्यांची, अंतळे पाहते वाटा आतल्या कमळाच्या पक्षांची. हा शुभ्र बापुडा पिंजण कापूस चंद्रकडानी सजला, हा शुभ्र बापुडा पिंजण कापूस चंद्रकडानी सजला. हा माळ होऊनी उत्कट पाणी झेलायाला बसला, हा माळ होऊनी उत्कट पाणी झेलायाला बसला. आता मी जातो एसटीतून आणि मला काय दिसतं
शेतात लाविले दिवे उभ्या कणसांचे, शेतात लाविले दिवे उभ्या कणसांचे, वाऱ्यावर हलती मोती चंद्रमणांचे. रस्त्यात राहुनी उभी अडवते सकाळ वळणावरी, रस्त्यात राहुनी उभी अडवते सकाळ वळणावरी. पक्ष्यांनी तिजला हळू उचलले उन्हाळ किरणांवर. ही अशीच आहे वेळ निरागस माणूस नाही कोठे, ही अशीच आहे वेळ निरागस माणूस नाही कोठे. हा तरंग कसला माणुसकीचा तळ्यात माझ्या दाटे, तरंग कसला माणुसकीचा तळ्यात माझ्या दाटे. आणि शेवटची वेळ अशी आहे की मी पळत चाललो धूम सोडून गवत गोजिरे गाव. असं गवताने भरलेले गाव ज्यांना माहिती असेल त्यांना कळेल की अशी एसटी गवतातून धावते असं वाटतं. रस्त्यात राहुनी उभी अडवते सकाळ वळणावरी, पक्षांनी तिला हळू उचलले उन्हाळ किरणांवरती. ही अजून आहे वेळ निरागस माणूस नाही कोठे, हा तरंग कसला माणुसकीचा तळ्यात माझ्या दाटे. मी पळत चाललो धूम सोडून गवत गोजिरे गाव, अन वहीत माझ्या तसेच शिल्लक शाळेमधले डाव. क्या बात है, क्या बात है सर, तसेच क्या बात है. शिल्लक शाळेमधले डाव. वाह वाह. सर, आपल्या या संपूर्ण कवितेच्या प्रवासातील एक टर्निंग पॉइंट कोणता, किंवा ज्या कवितेमुळे कविवर्य अरुण जगन्नाथ म्हात्रे प्रकाश झोतात आले, ती कविता किंवा तो क्षण कोणता? खरं तर ना कवितेच्या बाबतीत असं एखादा विशिष्ट क्षण वगैरे नसतो. काय ही प्रोसेस असते की तुम्ही शिकत असता, तुम्ही अनेक ठिकाणी कविता म्हणत असता आणि मग हळूहळू लोकांना माहीत होतं की आज जरा वेगळी कविता लिहितोय. मग तुम्हाला बोलवायला लागतात लोक. मग बोलवता बोलवता एक अशी वेळ येते की तुम्हाला मुख्य पाहुणा म्हणून बोलवतात. असं ते प्रोसेस असतो. म्हणजे तुम्हाला ओव्हरनाईट याच्यात कधी असं काय सापडत नाही. खूप वेळा नटांना जसं ओव्हरनाईट प्रसिद्धी मिळते एखाद्या चित्रपटामुळे किंवा एखाद्या गायकाला एका गाण्यामुळे प्रसिद्धी, तसं कवितेच्या बाबतीत नसतं. कवितेमध्ये तुम्हाला खूप अशी तपश्चर्या थोडीशी करावी लागते. आता तपश्चर्या वगैरे हा मोठा शब्द आहे, पण ज्याला रियाज म्हणतो तसा रियाज थोडासा होतो. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना आमची एक सत्यकथा नावाचं एक मासिक आहे, खूप लोकप्रिय मराठीमधलं, तर ते वाचायचो. त्याच्यात हे सगळे त्यावेळी ग्रेस, नादू मानव, मम देशपांडे, नभा दामणस्कर, शंकर वैद्य ही सगळी मंडळी लिहायची. आपल्यापैकी फक्त परेन जांभळे असं नाव त्याच्यात असायचं. तर ही सगळी मंडळी लिहायची आणि मी वाचायचो आणि मला वाटायचं की हे आपल्याला काही जमत नाही, सगळं फार कठीण प्रकरण आहे. सदानंद रेगे वगैरे जे काय लिहायचे ते अफलातूनच असायचं. ते ग्रेट काहीतरी असं वाटतं. फक्त एवढंच एक कळलं होतं की ही ग्रेट आहे काहीतरी. आणि तिथून मग कवी संमेलनाला जायला सुरुवात केली, ऐकायला सुरुवात केली आणि मग हळूहळू थोडंसं लिहायला लागलं. तर ते कॉलेजमध्ये जेव्हा लिहितो तेव्हा कसं असतं की तुम्ही जरा प्रेमाच्या कविता लिहिता, जरा कोणतरी आवडल्यामुळे त्याची कविता लिहिली असं. तर ते त्या दिवसामध्ये लोकांना आवडतं, पोरांना आवडतं. अरे काय क्या बात आहे अरुण, मस्त कविता लिहिली. पण ते काय खरं नसायचं, ती धमालच असते सगळे. तर मी तशा खूप कविता लिहिल्या आणि मग त्यावेळी मग जे आरती प्रभू, ग्रेस वगैरे वाचले होते त्याचा एक प्रभाव म्हणून माझ्याकडे खूप कविता तयार झाल्या. मग त्या मी सरांना दिल्या. मग सरांनी त्या वाचल्या. सरांनी वाचल्या आणि तुला सांगतो की मोठा दगड टाकतात डोक्यात तसं दगड टाकलं त्यांनी मला. मी खूप दिवसांनी विचारायला गेलो, म्हणलं सर काय झालं. त्यावेळी मी एवढा फिल्मी, कॉलेजमध्ये फेमस, सगळीकडे कविता लागल्या, तर असं वाटायचं आपल्याला काय कविता म्हणजे आलीच. सर म्हणाले तुझी पुस्तक कविता वही वाचली, तुझ्या कविता फार थोड्या आहेत. म्हणलं नाहीच आहेत तुझ्या, त्या सगळ्या आहेत, त्या सगळ्या प्रभावातल्या कविता आहेत. त्याच्यात कधी आरती प्रभू दिसतात, कुठे ग्रेस दिसतो, कुठे करंदीकर दिसतात, कुठे नारायण सुर्वे दिसतात, तू काय दिसत नाही कुठे याच्यात, असं नाही सांगितलं. आता खरं तर तो क्षण असा होता की मी कोलॅप्सच झालो होतो. म्हणजे सरांनी बात केलं होतं मला, तुम्ही कवी नाही, तुम्हाला येत नाही काय, असं ते त्याचा अर्थ होता. आणि मग मी खूप नर्वस झालो, कोमातच गेलो. म्हणजे आपल्याला काय कविता वगैरे लिहिणं शक्य नाही, हे बाकीचे सगळे लोक लिहित आहेत, त्यांच्या कविता छापून येत आहेत वगैरे, त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण काही येऊ शकत नाही ते आपण, असं करून नर्वस होतो. फक्त मला सरांनी खूप छान गोष्ट सांगितली होती, एक सल्ला. ते म्हणाले की तुला अरुण कविता लिहायला जेव्हा तू सुरुवात करतो आणि तुला काही काही शब्द ताबडतोब येतात, हे ताबडतोब येणारे शब्द बंद कर लिहायचे. टिपिकल ज्याला म्हणतात ते लिहायचं नाही. तुला वेगळं काय सुचलं तरच लिही. हे नेहमीच तू लिहायला लागलास की समजायचं की तुला काही नवीन येत नाही, जुनच लिहिणार आहे.
तर तो झाला मोठी गोष्ट अशी होती, तो असा चकवा येतो, कारण तुम्ही लिहायला गेलं की ते येणार आणि सर म्हणाले लिहायचं नाही, म्हणजे अडचण झाली आपली. मग तुला खूप विचार करावा लागतो, काहीतरी करावं लागतं. आणि मग मला जेव्हा वही परत केली त्यांनी, आणि जवळजवळ 6 महिने का 8 महिने मी असा खूप दुःखात होतो की आपल्याला नाही जमत कविता. आणि सरांनी फक्त सांगितलं होतं की वेगळं काहीतरी लिहित जा. तशी एक वेगळी कविता मी नंतर कधीतरी लिहिली. ते सुदैवाने ती छापून पण आली. आमचा एक प्रदीप गुजर नावाचा मित्र आहे, त्याने ती छापली. आणि त्या प्रदीप गुजरने त्याच्या ते कविता पत्रिकेत छापल्यावर ती नेमकी त्या विजयाराजाध्यक्षबाईंच्या हातात पडली. आणि विजयाराजाध्यक्षबाईंनी त्यांना ती कविता आवडली आणि त्याने ती एकदम महाराष्ट्र टाइम्समध्ये छापली. हां, त्यावेळी एक महाराष्ट्र टाइम्समध्ये सदर चालायचं, कविता महाराष्ट्राची, कविता या महिन्याची महाराष्ट्राच्या असं एक सदर होतं. आणि त्यात हे शंकर वैद्य, विजयाराजाध्यक्ष, रमेश तेंडुलकर हे सगळे निवड करायला असायचे. तर माझ्यावेळी विजयाबाई होत्या. त्यांनी तर असं लिहिलं की या कवीवर मर्ढेकरांचा प्रभाव आहे. बापरे, म्हणजे मी मर्ढेकर वाचला होता, पण त्याचा प्रभाव ह्याच्यात आला हे मला काय त्यावेळी कळलं नाही. पण तो जसं टर्निंग पॉईंट, त्यावेळी मी विक्रोळीला होतो, मला आठवत आहे, कोणीतरी येऊन मला सांगितलं, भाई तुमची कविता आली आज पेपरात. काय आलं, विलक्षण आनंद झाला मला. मी तरंगत होतो की छापून आलं काहीतरी आपलं. आणि त्यात विजयाबाईने अगदी पॅरेग्राफ लिहिला होता माझ्याकडे. ते एक झालं. तर तो तसं म्हटलं तर एक टर्निंग पॉईंट, गद्य कविता लिहिता येते आपल्याला याचा तो एक छोटासा दाखला किंवा झलक. त्याच्यानंतर मग आम्ही जे कार्यक्रम करायचो कुठे कुठे, त्यावेळी कार्यक्रम करताना एकदा मी आणि चंद्रशेखर सानेकर आणि नायगावकर, अशोक नायगावकर, आम्ही रुपारेल कॉलेजचे एक शिक्षक होते मराठीचे, बापट सर म्हणून, सुहास बापट. त्यांना अशी मैफिल करायची आवड असं होती. मराठीचे उत्तम शिक्षक, पण कवितेच्या मैफिली घरात करायचे. त्यांचं सगळं कुटुंब कविता ऐकायला बसायचं. तर त्यांच्याकडे मी ती काय कविता म्हटल्या, तर त्यांना आवडलं. ते म्हटलं अरे मस्त तू करतोस वगैरे. मग त्यांनी तसं मला दत्तक घेतल्यासारखं की तू येत जा माझ्याकडे नेहमी असं. मग नायगावकर कधी जायचे, कधी असायचे, कधी कधी मी एकटा जायचो. आणि मग त्यांच्याबरोबर ती सुरुवात झाली, गाऊन कविता म्हणायची. आणि ती गाऊन कविता म्हणता म्हणता एकदा मी कल्याणला गेलो होतो बिर्ला कॉलेजमध्ये. आणि बिर्ला कॉलेजमध्ये आमचे ते विजय जोशी नावाचा माझा मित्र आहे, तो त्यांनी नेलं होतं आम्हाला. आता एरवी खूप छान दाद देणारा, क्या बात आहे अरुण, हाय 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 बहुत खूप असं बोलणारा तो विजय जोशी, प्राध्यापक विजय जोशी म्हणून बसला. आणि काय दादच देत नाही पुढ्यात कल्याणला, त्याच्या कॉलेजमध्ये, बिर्ला कॉलेजमध्ये. आणि आमची सगळ्यांची तंतरली ना, चाललंय काय, हा माणूस दाद देत नाही, मी दाद देणारा सॉलिड. म्हणून कार्यक्रम झाल्यावर आम्ही ताबडतोब त्याला भेटलो, म्हणलं विजय झालं काय, कार्यक्रम नीट नाही केला का. म्हणा कार्यक्रम बेस्ट केलात तुम्ही. अरे बेस्ट केला आणि सगळं दाद देत नव्हता तो तिथे पुढ्यात बसून. त्याने मला सांगितलं ना काय, अरे इथे प्राध्यापक असल्यामुळे मी दाद देऊ शकत नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की एक पोझिशन आली की माणूस जरा स्वतःला असं आकसून घेतो. मग त्याच्यावर मी कविता केली आणि ती कविता चक्क मी कल्याण ते ठाणे एवढ्या प्रवासात केली कविता. ती कविता कुठली, छातीत फुले फुलण्याची, वाऱ्यावर मन जुळण्याची, ही वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. म्हणजे थोडक्यात एक वेळ आयुष्यात अशी येते ना की तुमची बोलती बंद होते म्हणतो ना आपण, की तुम्हाला एक्सप्रेस होता येत नाही, क्या बात म्हणता येत नाही. तर ती कविता, त्याचे सगळे कळवी नाही म्हणत, पण मला एकच फक्त सांगायचं या निमित्तानं सगळ्या लोकांना की ही कविता मी म्हटली. आणि कुठे म्हटली ही कविता, मध्ये परभणी येथे होणाऱ्या साहित्य संमेलना म्हटली. ते माझं पहिले एंट्रीचं साहित्य संमेलन. परभणीला पहिल्यांदा ऑफिशियली साहित्य संमेलनाचं निमंत्रण आलं आणि त्या सगळ्या मोठ्या कवींच्या जथ्यामध्ये मी होतो. बाजूला वसंता अबाजी डाके, प्रभा गणोरकर, सतीश काळसेकर, निळकंठ कदम, रजनी कुरळेकर, कारण अध्यक्ष नारायण सुर्वे असल्यामुळे ही सगळी गंभीर मंडळी होती. आणि त्याच्या 1 महिना का 2 महिने अगोदर आम्ही परभणीला गेलो होतो मुशायऱ्यासाठी. तो या आयुष्यातला पहिला मुशायऱ्याचं आमंत्रण येतं तिकडून जिल्हाधिकाऱ्याचं. तर त्याच्यात मी काही कविता गाऊन म्हटल्या होत्या. तर परिणाम असा झाला माझा की मी जेव्हा उभा राहिलो स्टेजवर तेव्हा मी काही बोलायच्या अगोदर पब्लिक मधून आवाज आला, मात्र गाऊन म्हणा, गाऊन म्हणा. आणि मग ती मी गाऊन कविता म्हटली. आणि मग ती कविता हे माझं जसं मोहर सगळ्या त्या संमेलनावर सगळेजण कौतुक करत होते की क्या म्हात्रे तुम्ही कल बहारला आहे वगैरे.
तर ती कविता खूप छान, त्याचा खूप सुंदर चाल मिळाली त्याला मला, म्हणून बरं वाटतं की छातीत फुले फुलण्याची, वाऱ्यावर मन झुलण्याची, ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. छातीत फुले फुलण्याची, वाऱ्यावर मन झुलण्याची, ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. कशी वेळ होती पूर्वी? डोळ्यात ऋतूंचे पाणी, मौनात मिसळते कोणी. डोळ्यात ऋतूंचे पाणी, मौनात मिसळते कोणी. वाळूत स्तब्ध राहताना, वाळूत स्तब्ध राहताना, लाटेने गैवरण्याची, ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. तू वळून हसलीस जेव्हा, नक्षत्र निथळले तेव्हा. तू वळून हसलीस जेव्हा, नक्षत्र निथळले तेव्हा. मन शहारून मिटण्याची, डोळ्यात चंद्र टिपण्याची, ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. ज्या चंद्र कवडशा खाली, कोणी साध घातली ओली. ज्या चंद्र कवडशा खाली, कोणी साध घातली ओली. मग चंद्र वळून जाताना, मग चंद्र वळून जाताना, किरणात जळून जाण्याची, ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. गावाकडं परत एकदा या कवितेमध्ये गावाकडच्या काही ओळी आहेत. तर गावाकडचे सगळे कौलारू घरं असतात ना आपल्याकडे, रस्त्याने जाताना एसटीतून दिसतात आणि रिकामी घरं, तर त्यांना बघून एक मला सुचलेलं आहे. जसं आशिवऱ्यावर निघालो, कारलेखिंडीतून असं आलो, कोयनाड लागलं, पेंड लागलं, वडखळ लागलं, आणि मग सगळ्या रस्त्याने जो पनवेलपर्यंत सगळी जी घरं लागतात, त्या घरांकडे बघून मला या 4 ओळी सुचल्या. त्या 4 ओळी अशा की गावाच्या सीमेवरती जगण्याच्या कायेती, गावाच्या सीमेवरती जगण्याच्या कायेती, त्या कौलारू स्वप्नाना, त्या कौलारू स्वप्नाना आयुष्य दान देण्याची, ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. आणि मग शेवटी हे गाणे जेव्हा लिहिले, मी खूप मला आठवले. हे गाणे जेव्हा लिहिले, मी खूप मला आठवले. शब्दास हाक देताना, शब्दास हाक देताना, आतून रीते होण्याची. धन्यवाद सर. आपण ह्या दिलखुलास गप्पा मारल्यात आणि काही प्रश्नांची सडेतोड उत्तरं दिलीत, आपले स्पष्ट मत व्यक्त केलं, त्याबद्दल आवाज महाराष्ट्राचा या वेब न्यूज चॅनलतर्फे मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.